नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्या देवघरात देवाखाली लाल रंगाचे आसन असते त्यांनी न चुकता हा व्हिडिओ पहा. कारण जर तुमच्या देवघरात देवाखाली लाल रंगाचे आसन असेल तर काय घडते ते पहा. तुमच्या देवघरात लाल रंगाचे आसन आहे का? जर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पहा. कारण ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या आयुष्यात काय घडवून आणते ते पहा. हे तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे संपूर्ण घर भांडू शकते. तुमच्या प्रगतीत अडथळे का येतात, घरात कटकटी वादविवाद होत आहेत, याचे उत्तर कदाचित तुमच्या देवघरातील आसनात दडलेले असू शकते. देवघराचे नेमके महत्त्व काय आहे? आपल्या हिंदू संस्कृतीत घराचे हृदय म्हणजेच आपले देवघर. कितीही मोठे असो किंवा छोटे असो, तिथली सकारात्मक ऊर्जा ही देवघरातून प्रभावित होत असते. देवघर हे केवळ मूर्ती ठेवण्याची जागा नाही, तर ते घराची ऊर्जा केंद्र आहे. देवघरात असलेल्या देवांच्या मूर्ती किंवा फोटो या केवळ माती किंवा धातूच्या नसतात. जेव्हा आपण त्यांची मनोभावे पूजा करतो तेव्हा त्यामध्ये सात्विक लहरी निर्माण होत असतात. सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिवसभराच्या धावपळीनंतर देवासमोर 2 मिनिटे बसल्याने जो मानसिक आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही. देवपूजा करणे केवळ हे कृती नसून ती ईश्वराशी जोडली जाण्याची प्रक्रिया आहे. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार देवपूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. देवपूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे. जमिनीवर थेट बसू नये. पूजेसाठी लोकरीचे किंवा स्वतंत्र आसन वापरावे. ते आसन कोणाशीही शेअर करू नये. पूजेच्या वेळी मनात रागाची किंवा वाईट विचार नसावेत. शांत चित्ताने नामस्मरण करत आपल्या देवांची पूजा करावी. पूजेच्या वेळी आपले तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. देवघरात एकाच देवांच्या 2 मूर्ती किंवा 2 पेक्षा जास्त फोटो किंवा मूर्ती समोरासमोर असू नयेत. मूर्ती सुद्धा 2 पेक्षा जास्त असू नयेत. फुटलेल्या मूर्ती, फाटलेले फोटो देवघरात ठेवू नका. रोज देवासमोर परिसरात देवघर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. आदल्या दिवशीची सुकलेली फुले आणि हार सकाळीच काढून टाका. शिळी फुले देवाला वाहू नका. तुळस आणि बिल्वपत्र याला अपवाद आहेत. देवाला वाहिले जाणारे अक्षता म्हणजे तांदूळ अखंड असावेत, ते तुटलेले नसावेत. पांढरे तांदूळ देवाला वाहण्यापूर्वी त्यांना थोडे ओले करून हळद कुंकू लावावे. पूजेच्या तांब्यातील पाणी रोज बदलावे. ते पाणी तुळशीला किंवा इतर झाडांना घालावे. पायाखाली येईल अशा ठिकाणी ते पाणी टाकू नये. विशेषतः गणपतीला जास्वंद किंवा दुर्वा, शंकराला बेल, विष्णूला आणि कृष्णाला तुळस अर्पण करावी. शंकरांना केतकीचे फूल वाहू नका आणि गणपतीला तुळस अर्पण करू नका. देवासमोर दिवा लावताना तो उजव्या हाताला असावा. दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. अगरबत्ती किंवा धूप लावल्यानंतर तो डाव्या हाताला ठेवावा. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर तुळशीचे पान ठेवावे किंवा पाण्याने मंडळ करावे. नंतर तो लगेच तिथून उचलून वाटावा. शेवटी क्षमा प्रार्थना नक्की करावी. हे देवा, मला मंत्र माहीत नाही, विधी माहीत नाही. माझ्याकडून पूजेत जर काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा. पूजेनंतर लगेच आसनावरून उठू नये. आसनाखाली थोडे पाणी सांडून ते डोळ्यांना लावावे आणि मगच उठावे. अगदी छोट्या छोट्या चुका असतात, या जरी आपण पाळल्या तरी आपल्याला संपूर्ण देवपूजेचे फळ मिळत असतो. आणि त्याचबरोबर बघा, ज्या वेळेस या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होतात त्यावेळेस आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नसतं. तर या छोट्या चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून होतात, त्या आपल्याला पाळायच्या असतात. आता ज्या घरात आपल्या देवाखाली लाल रंगाचे आसन टाकलेले असते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नाहीतर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. देवघरात देवांच्या मूर्ती किंवा फोटोखाली कापड म्हणजेच आसन ठेवणे हे केवळ सजावट नसून त्यामागे खोल धार्मिक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचारतील, जेव्हा आपण देवांची पूजा करतो, मंत्र जप करतो किंवा दिवा लावतो तेव्हा तिथे एक विशिष्ट प्रकारची सात्विक ऊर्जा निर्माण होते. जर तुम्ही थेट जमिनीवर किंवा एखाद्या कापडावर दिवा ठेवला तर तो ऊर्जा जमिनीद्वारे
शोषली जाऊ शकते. कापडाच्या आसनाला ऊर्जेला धारण करून ठेवण्याची आसन म्हणजे ज्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आपल्या घरी जेव्हा एखाद्या सन्माननीय पाहुणा येतो तेव्हा आपण त्यांना थेट जमिनीवर बसवत नाही, तर सतरंजी किंवा सोफ्यावर बसवतो. देवतांचा मालक आहे त्यांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलची आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी आपण आसनाचा वापर करत असतो. बऱ्याचदा देवांची मूर्ती पाषाण, धातू किंवा मातीच्या असतात. थेट जमिनीच्या संपर्कात आल्यास त्या आर्द्रतेमुळे त्या काळवंडू शकतात किंवा त्यांना गंज चढू शकतो. कापडामुळे पठो घासण्यापासून वाचतो आणि कचोरा तळे जाण्याची देखील शक्यता कमी असते. आसनाच्या रंगाचा आपल्या मनावर आणि वातावरणावरही मोठा परिणाम होतो. देवघर हे घराचे सर्वात पवित्र ठिकाण आहे आणि असे कापड अंथरल्यामुळे मूर्तीच्या खाली धूळ साचत नाही. हे कापड वेळोवेळी धुता येते किंवा बदलते. त्यांच्यामुळे देवघरात नेहमी चैतन्य आणि ताजेपणा जाणवतो. कापड सुती किंवा रेशमी वापरावे. आसन फाटलेले, ते मळलेले किंवा जळकटलेले नसावे. दर 15 दिवसांनी किंवा महिन्याभराने ते नक्कीच बदलावे, म्हणजेच नवीन वापरावे. ते शुभ मानले जाते. नवीन आसन नक्कीच 15 दिवसांनी किंवा महिन्याने तुम्ही देखील बदलायचे असते. ज्यात कुलदेवतेच्या आवडीनुसार किंवा वाराप्रमाणे तुम्ही आसनांचा रंग जो आहे तर तो बदलू शकता. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ज्या घरामध्ये देवघरात आपण लाल रंगाचे आसन टाकलेले असते, म्हणजेच वस्त्र टाकलेले असते, तर त्यांनी बघा नेमकं तुमच्यासोबत काय घडत असतं. जर तुम्ही देवाची सेवा करत असाल किंवा हनुमंताची उपासना करत असाल तर लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. परंतु जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल किंवा घरामध्ये विनाकारण वाद होत असतील तर अति लाल रंगाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे परिणाम उलट होऊ शकतात. लाल आसन नेहमी असावे, पण ते स्वच्छ असावे. फाटलेले किंवा मळलेले लाल रंगाचे आसन दारिद्र्याला आमंत्रण देते. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर घराची शांतता भंग होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच म्हटले जाते की योग्य माहितीशिवाय केलेले बदल घर बर्बाद करू शकतात. लाल रंगाचं आसन शुभ मानले जाते, पण ते कोणासाठी आणि कधी वापरावे याचे काही नियम आहेत. लाल रंग शुभ मानला जातो कारण शास्त्रानुसार हा रंग शक्ती, चैतन्य आणि मंगलतेचे प्रतीक आहे. लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. श्री गणेश, देवी दुर्गा आणि हनुमानजी यांच्या पूजेमधील लाल रंगाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जर तुमच्या देवघरात या देवांची मूर्ती असेल तर लाल रंगाचे आसन अतिशय उत्तम ठरेल. पण कधी हे आसन लाल रंगाचे असावे असे टाकून हे आसन म्हणजेच मळकटलेले, तेलकट किंवा फाटलेले, जळलेले आसन हे नकारात्मक आणि दारिद्र्य आणते. अशा आसनामुळे घरात कटकटी वाढू शकतात. जर तुम्ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांची विशेष सेवा करत असाल तर तिथे पिवळ्या रंगाचे आसन जास्त फलदायी मानले जाते. पितृकार्यासाठी किंवा शांततेच्या उपासनेसाठी लाल रंगाचा अतिवापर टाळावा. जर घराच्या ईशान्य कोपऱ्यात जास्त गडद लाल रंग वापरला आणि तिथे स्वच्छता नसेल तर घरातील व्यक्तीच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढू शकतो. लक्ष्मी देवीला लाल रंग खूप प्रिय आहे. स्वच्छ लाल रंगावर लक्ष्मीची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. पूजेला बसल्यावर मन विचलित होत नाही, कारण लाल रंग हा उत्सवाचा रंग मानला जातो. लाल रंगाचे आसन टाकले तर चुकीचे नाही, पण ते कसे ठेवावे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ते आसन कधीच धुत नसाल, त्यावर धूळ साचत असेल किंवा ते जळलेले असेल, फाटलेले असेल तर ते त्वरित बदला. अन्यथा ज्या देवांची तुम्ही सेवा करत आहात तिथूनच नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक लहरी निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या प्रगतीत बाधा येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर लाल रंगाचे आसन शुभच आहे, फक्त ते शुद्ध, स्वच्छ, रेशमी आणि सुती आणि शुभ असावे. त्याचबरोबर तुम्ही अजूनही वेगवेगळ्या रंगाचे आसन टाकू शकता. त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे आसन देखील वापरू शकता. ते सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.